गाईज गुड मॉर्निंग. सो मी चाललो आहे सकाळी जिमला. तुम्ही बघू शकता खूप छान असं वातावरण आहे जिमला जाताना. ॲक्च्युली 6:30 वाजलेत बट खूप थंडी वाजते आहे. बट ठरवलं आहे की काही झालं तर 2025 आपण रोज जिमला जायचं. सो फायनली मी जिममध्ये पोहोचलेलो आहे. तुम्ही बघू शकता खूप छान असं वातावरण वाटतं आहे. अक्षरशः ऊन वगैरे पडतं आहे. खूप छान वाटतं आहे ॲक्च्युली सकाळच्या काळी. तर मी आत्ता मारत आहे माझा पहिला सेट. आज आपला आहे चेस डे. ॲक्च्युली 2 डेज मी जिम मिस केली आहे. सो आय एम फीलिंग व्हेरी रिग्रेट फॉर इट ॲक्च्युली. बट नो प्रॉब्लेम, लेट स्टार्ट अगेन. अँड हा माझा पहिला सेट आहे. तर मी 12चा पहिला डंबल्स घेतला आहे, नंतर 15चा आणि नंतर परत 12चा, असे 3 सेट्स मारलेत. आणि ह्याच्यामध्येच मी हा घेतला आहे जो स्टेटवाला, दुसरा आहे तो इन्क्लाइंडवाला आहे. सो असे 2 सेट्स मी इथं चेस्टवाले घेतलेत. तर हा बघा आहे दुसरा सेट जो की मी आता इन्क्लाइन करतो आहे. सो हा पण एक खूप परफेक्ट बसतो चेससाठीचा आणि खूप छान वाटत होतं ॲक्च्युली जिममध्ये गेल्यानंतर. बाहेर असं वाटायचं यार खूपच थंडी आहे, बट ज्यावेळेस मी जिममध्ये गेल्यानंतर असं झालं की यार कारण मी मिस केली एवढे 2 दिवस जिमसुद्धा. सो मला खूप रिग्रेट फील झाला, बट इट्स ओके, होतं जे चांगल्यासाठीच होतं. सो आता बघू आपण पुढं आपलं डेज कंटिन्यूस करू. आणि तुम्ही पण तुमचा वर्कआउट करताय ना, थंडीचे दिवस असले तरी आपल्याला वर्कआउट करणं गरजेचं आहे आणि थंडीचं वर्कआउट खूप छान होतं आपला. सो बोलता बोलता आपला सेट संपलेला सुद्धा आहे. सो सेकंड सेट डन फॉर द चेस्ट. तर 2 सेट झाल्यानंतरच मला तिथं आपलं वजन काटा दिसला. तर म्हटलं चला आपलं वजन करू. सो आत्ता माझं करंट वेट आहे 54.40. सो असं माझं वेट आहे. त्याच्यानंतर मी हा घेतला तिसरा सेट. ॲक्च्युली कॅमेरा सेट करण्यात मला खूप अडचण होत होती, बट फायनली मी कसं तरी केला. सो प्लीज तुम्ही बघू शकता, थोडं ॲडजस्ट करून घ्या. तर हा माझा आहे तिसरा सेट, ज्याच्यामध्ये मी चेस्ट प्रेस केलेली आहे, जो की ही मशीन मारून. तर मी जस्ट आत्ता जिमवरून आलो आहे आणि भाच्याचा आज एक्झाम आहे. सो आज चला त्याची थोडी प्रॅक्टिस घेतो आहे. आज त्याचा हिंदी आणि इंग्लिशचा पेपर आहे. सो त्याची प्रॅक्टिस घेतो. ऑलरेडी मी पेपर काढलेले आहेत, चेकसुद्धा केलेला आहे. सो आता मी त्याची जरा थोडी प्रॅक्टिस घेतो, सो जेणेकरून तो खूप मार्क्स चांगले पाडेल एग्जाममध्ये. सो सेकंड क्वेश्चन, पाठ के अनुसार मेहनती कौन था? पाठ के अनुसार किसान मेहनती था. हाँ. क्वेश्चन नंबर सेकंड, कहानी में किसान ने खजाना किसको कहा है? कहानी में खजाना किसान ने उगने वाली फसल को कहा है. ग्रेट. आणि आत्ता वाजत 9. सो माझं 9:30ला ट्रेनिंग आहे. सो अर्ध्या तासामध्ये मला आंघोळ आणि माझं प्रोटीन घ्यायचं आहे. सो जेणेकरून मग मी माझ्या ट्रेनिंगवर कॉन्सन्ट्रेट करेल आणि आज काय दिवसभरात होते ते तुम्हाला सगळं या ब्लॉगमध्ये दाखवेल. आणि छोट्या छोट्या गोष्टींसुद्धा मी ह्याच्यामध्ये ॲड करतो आहे, बिकॉज ऑफ त्या छोट्या गोष्टीच आपल्यासाठी मॅटर करतात. सो